जय हरी. एकादश स्कंधाच्या 6व्या भागामध्ये आपण श्रीकृष्णाचं चरित्र पाहत आहोत. श्रीकृष्णाचं संपूर्ण चरित्र दिव्य आहे. जन्मल्याबरोबर तो आईपासून बाजूला सारला गेला. मग आपणहून आपल्याच लीलेनं वाढला. लहानपणीच पुतनादिकांना त्यानं ओळखलं आणि ओळखून त्यांना मुक्ती दिली. माती खाऊन आ केला तर आईला विश्वरूप दाखवलं. तसंच बरोबर खेळणाऱ्या गोपाळांना वैकुंठाचं दर्शन करवलं. पण हे सगळं करत असताना आपलं गवळीपणाचं सोंग त्यानं बेमालूम सांभाळलं. दिसायला बाळ असून त्यानं बलाढ्यांना मारलं. लोकांदेखत प्रत्यक्ष अचाट कर्म केली, तरी पण बाळपणाचं सोंग त्यानं बरोबर संपादिलं. आपण साक्षात निष्काम परमात्मा खरा, पण एखादा स्वार्थी माणूस वागतो तसं वागून दही दुधाची चोरी केली. सगळ्या ठिकाणी सगळ्यांच्या हृदयात आत्मरूपानं आपणच भरलेला खरा, पण एखाद्या विषयी माणसासारखा कसा माणूस विषयी माणूस त्याच्यासारखा विषय भोगी दिसला. गृहस्थाश्रमात राहून मुलं बाळं झाली खरी, पण तो मुळातच अकर्ता आणि अभोक्ता असल्यानं भोग भोगून त्याचं ब्रह्मचर्य अभंग राहिलं. अशा पद्धतीनं भक्ती, भोगस्थिती आणि मुक्ती या त्रयींमधील भेद नाहीसा करून श्रीकृष्णानं अवघा संसार ब्रह्मरूप केला. म्हणून कृष्णाचं अतिउत्तम आणि पवित्र चरित्र आत्मबोधानं काठोकाठ भरलेलं आहे, यात तीळ मात्र शंका नाही. त्याच्या जीवनात आढळणारा शुद्ध प्रेमाचा मुक्त विलास इतर कुठेही आढळत नाही. गोकुळींच्या गोपींना तर त्याचं वेडच लागलेलं. गोकुळातील श्रीकृष्ण चरित्र पाहून कोणी म्हणेल की तो विषयी होता, पण ते म्हणणं अजिबात बरोबर नाही. कारण श्रीकृष्ण अवाप्त सकल काम म्हणजे ज्याच्या सर्व वासना पूर्णपणे तृप्त होत्या असा, म्हणजेच निःशेष वासनारहित असा होता. त्याचप्रमाणे तो शुद्ध आत्मस्वरूपामध्ये सतत रममाण झालेला होता. यावर कुणी काय म्हणेल की अहो, श्रीकृष्ण जर पूर्ण काम आणि वासनारहित होता तर द्वारकेमध्ये त्यानं घरदार केलं, संसार थाटला, बायको पोरांमध्ये राहून संसार केला. इतकंच नाही तर त्यानं राज्यभोग देखील घेतला. मग हे कसं? तर याचं उत्तर असं की आपण ज्या दृष्टीने श्रीकृष्णाच्या देहाकडे पाहतो ती दृष्टी बरोबर नाही. सामान्य जीवाला परतंत्र होऊन कर्मानं देह धारण करावा लागतो. त्याचा देह प्रारब्धानुसार चालतो. पण श्रीकृष्ण लीला विग्रही आहे, म्हणजे तो स्वतःच्या इच्छेनं देह धारण करतो. शुद्ध चैतन्य सागरावरची एक लाट म्हणजे त्याचा देह होय. तो देह दिव्य असतो, त्याच्यावर प्रारब्धाची सत्ता नसते. म्हणून पूर्ण परमात्मस्वरूप असणारा श्रीकृष्ण दिसायला माणूस दिसला तरी मानवी धर्म त्याला स्पर्शत नाहीत. तो सर्वात असून पुन्हा कशातही नसतो. चारही आश्रमांना प्रकाश देणारा आत्मा असल्यानं त्रैलोक्यात खराखुरा नैष्ठिक ब्रह्मचारी तोच, खराखुरा गृहस्थाश्रमी तोच आणि अतिउत्तम संन्यासी पण तोच. जीवांचा उद्धार करणारे हे श्रीकृष्ण चरित्राचं खरं मर्म आहे. माणूस जे कर्म करतो त्याचा सूक्ष्म ठसा भोवतालच्या वातावरणात उमटतो. साध्या माणसाचं कर्म साधं म्हणजे शक्तिहीन असतं, म्हणून त्याचे ठसे थोड्या काळानं पुसून जातात. परंतु संतांचं किंवा अवताराचं कर्म फारच बलशाली असतं, त्याचे ठसे कायमपणे उमटतात. अर्थात त्या कर्माच्या चिंतनानं त्याच्या ठशांमध्ये साठवलेली शक्ती आपल्या अंतःकरणामध्ये संचरते. श्रीकृष्णाचं सर्वच जीवन दिव्य कर्मांनी भरलेलं असल्यानं त्याचं सतत चिंतन करणाऱ्या मनुष्याचं अंतःकरण दिव्य भावनेनं भरून जातं. देहबुद्धीचा जडपणा वितळून अंतःकरण सूक्ष्म बनतं आणि ते तसं बनलं म्हणजे भगवंताचा साक्षात सहवास घडू लागतो. भगवंतानं अवतार संपवल्यावर देखील अशा रीतीनं अनेक माणसांना प्रत्यक्ष दर्शन देऊन पुष्कळ जीवांचा उद्धार केला. हाच भगवंताच्या दिव्य चरित्राचा महिमा आहे.
त्या महिम्याचं वर्णन नाथांनी इथे केलेलं आहे. ते म्हणतात, श्रीकृष्णांची सर्व कर्म पावन करणारी आहेत. केवळ त्यांच्या श्रवणानं आणि कथनानं जीवांचा उद्धार होतो. अज्ञानी जीवांचं आत्मकल्याण व्हावं हा हेतू ठेवून श्रीकृष्णाने हे असं कर्माचरण केलं की त्या कर्माच्या चिंतनाने जीवांचं कर्मबंधन तुटून जातं. यावर कुणी असं म्हणेल की श्रीकृष्ण सकाम होता म्हणून त्याने कर्म आचरलं, पण हे म्हणणं बरोबर नाही. कारण श्रीकृष्णाच्या नामाने काम म्हणजे वासना जळून जाते असा अनेक साधू संतांचा अनुभव आहे. हे जर खरं तर मग ज्याच्या केवळ नामाने वासना जळून जातात तो श्रीकृष्ण स्वतः सकाम असेल तरी कसा? त्याच्या विषयभोग लीलांचं चिंतन आणि मनन करून संन्यासी देखील वासनामुक्त बनून आत्मज्ञान संपन्न होतात. असा श्रीकृष्ण स्वतः विषयी असेल हे कधीच संभवत नाही ना. ज्या कर्मांचं चिंतन केलं असता सकाम माणूस आपोआप निष्काम बनतो, अशीच अत्यंत उदार, शुद्ध आणि पवित्र कर्मे श्रीकृष्ण आचरलेला. त्या अगाध कर्मांचं नुसतं चिंतन केल्यानं सामान्य माणूस तरुण जातो. श्रीकृष्णाच्या चरित्राचं श्रवण आणि मनन करून पूर्वी पुष्कळ लोक उद्धरून गेले. ते आत्मज्ञानी होऊन मुक्तपदाला पोहोचले. त्याचप्रमाणे पुढे देखील कितीतरी लोक उद्धरून जातील यात शंकाच नाही. दीन आणि गुणविहीन अशा सामान्य माणसांच्या आत्मकल्याणाचा हा खरोखरच मोठा सोपा मार्ग आहे. चित्त शुद्ध झाल्यावाचून आत्मदर्शन होत नाही, म्हणून चित्तशुद्धीसाठी लोक अनेक प्रायश्चित्त घेतात, तीर्थयात्रा करतात. परंतु श्रीकृष्णाच्या चरित्राचं मनापासून गायन केल्यानं चित्ताचा मळ नकळत नाहीसा होतो. अर्थात त्यामुळं प्रायश्चित्त्यांचं जे काय समुदाय आहेत ते लाजून बाजूला सरतात आणि तीर्थांचं मोठेपण लटकं पडतं. श्रीकृष्णाची चरित्रकीर्ती फार फार उदार आहे. संसाररूपी सागरामधून सुखरूपपणे पलीकडे नेणारी ती नाव आहे. आपण अवतार संपून निजधामाला गेल्यावर साध्या संसारी जीवांचं आत्मकल्याण कसं होईल असा विचार श्रीकृष्णांच्या मनात पुन्हा पुन्हा येई. म्हणून संसारी जीवांना तरुण जाणं सुलभ व्हावं यासाठी आपली कीर्तिरूपी नाव श्रीकृष्ण मागे ठेवून गेले. या नावेचं वैशिष्ट्य असं आहे की ती कल्पांती देखील बुडणं ठाऊकच नाही, शक्यच नाही. तिच्यामध्ये बसून ती संसारात चालू केली की संसाराचं स्वरूपच पालटून जातं आणि तो आटून जातो, त्याचं भय नाहीसं होतं. त्या नावेमध्ये बसून संसार सागरात वाटचाल करणारा जीव सबंध जीवनाचा प्रवास करून देखील कोरड्या पावलांनीच पार पडतो. म्हणजे संसार करून त्यामधील सुखदुःखांनी हेलकावे खात नाही. तात्पर्य काय तर श्रद्धायुक्त मनानं या नावेचा आश्रय केला असता, म्हणजे श्रीकृष्ण कीर्ती मनापासून श्रवण केली तर प्रथम अंतःकरणातील मल नाहीसा होतो. अंतःकरण निर्मल झालं की तिथे सद्भाव म्हणजे भगवंताबद्दल खरी आस्तिक्य बुद्धी निर्माण होते. सद्भाव पूर्ण वाढला म्हणजे देव प्रगट होतो आणि शेवटी अहंकार नाहीसा होऊन आत्मदर्शन घडतं. श्रीकृष्णाच्या केवळ नामानेच मोक्षाची प्राप्ती होते. जय हरी.